मालेगाव शहरातील वाढती गुन्हेगारी यावर प्रतिबंध आणणे कामी माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती व श्री तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 28 मे 2024 रोजी रात्री 11 ते दिनांक 29 मे 2024 रोजीचे सकाळी 5 वाजे पावेतो शहर उपविभागातील मालेगाव शहर, आझादनगर, आयशानगर, पवारवाडी, रमजानपुरा पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले। त्यात पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व इतर माहितगार पोलीस अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 57 सराईत गुन्हेगार तसेच आर्म ऍक्ट प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपितांना चेक करण्यात आले। त्यांच्या राहत्या घरांची घरजडती घेण्यात आली। त्यापैकी 4 गुन्हेगारांवर सीआरपीसी 151 प्रमाणे कार्यवाही करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे। तसेच सीआरपीसी 144 प्रमाणे कार्यवाही करीत आहोत। कोबिंग ऑपरेशन दरम्यान आझादनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना मिळालेल्या माहितीवरून सराईत आरोपींमध्ये 1 वखार अली आझाद अली उर्फ वखार मास्तर, 2 शेख सलीम शेख हबीब उर्फ सल्लू, 3 मोहम्मद वसीम मोहम्मद सलीम उर्फ वसीम मुर्गी यांचे सोबत इतर 3 साथीदार हे दरोडा टाकण्याचे तयारीने काहीतरी दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात विनापरवाना बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य साधनासह हिलाल चौक परिसरात मिळून आल्याने सदर प्रकाराबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 108/2024 भादवी कायदा कलम 399 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्यातील इतर 3 फरार आरोपितांचा शोध सुरू आहे। मालेगाव शहरातील वाढती गुन्हेगारीवर प्रतिबंध आणणे कामी शहर उपविभागात माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने तसेच अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती तसेच श्री तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वेळोवेळी कोबिंग ऑपरेशन, ऑल आउट रिकम, नाकाबंदी स्कीम राबविण्यात येणार आहे। क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार, मालेगाव, नाशिक।